ओबीसी समुदाय का महामेला आज नांदेड़ में लोहा तालुका में आयोजित किया गया। इस मौके पर मीडिया से बात करते हुए ओबीसी नेता लक्ष्मण हाके ने एनसीपी अध्यक्ष शरद पवार पर बड़ा आरोप लगाया है। हाके ने कहा कि अगर शरद पवार ने ओबीसी की लड़ाई उठाई होती तो वे 5 बार देश के प्रधानमंत्री होते, लेकिन वे ऐसा नहीं करना चाहते थे और वे जरांगे की आड़ में राजनीति कर रहे हैं। ज्या पंतप्रधान पदाची स्वप्न शरदचंद्रजी पवारांना पडतात ते शरदचंद्रजी पवार कधी 10 खासदाराच्या वर या देशामध्ये खासदार निवडून आणू शकले नाहीत। जर आमच्या 18 पगड जातीचं मागासवर्गीयांना जर त्यांनी न्याय दिला असता, समान नेतृत्वाला संधी दिली असती, विकासाला संधी दिली असती, पावण्या रावळ्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये सुद्धा 18 पगड जाती राहतात, भटके विमुक्त जाती जमाती राहतात। या लोकांना प्रतिनिधित्व दिलं असतं तर पवार साहेब 48 पैकी किमान 40 खासदार घेऊन देशाच्या संसदेत गेले असते। पण शरदचंद्रजी पवार या उतारवयामध्ये सुद्धा ओबीसीच्या सामाजिक मागासलेपणाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये एका ब्रशब्दाने बोलत नाहीत। आम्ही खरे तर खूप छोटे कार्यकर्ते आहोत, पण पवार साहेब आम्हाला थोडंफार कळायला लागलंय, आम्हाला थोडंफार संविधान समजायला लागलंय। आम्हाला तुम्हाला पंतप्रधान झालेलं आम्हाला बघायला खूप आवडेल पवार साहेब, पण तुम्ही आमच्या आरक्षणावर एक ब्रशब्द बोलत नाहीये, याची खंत आणि वेदना आमच्या मनामध्ये निर्माण होते। नांदेडमध्ये 5 आमदार निवडून गेले तर सरासरी महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे किती निवडून जातील तुम्हीच विचार करा पत्रकार बांधवांनो। 36 जिल्हे आहेत, 36 गुणिले 5 4 धरा किती होतात बघा।